पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. जोस अँटोनियो कास्ट कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती झाले? तर त्याचं उत्तर आहे चिली देशाचे. प्रश्न 2. भारतीय लष्करी अकादमीतून पदवीधर होणारी पहिली महिला कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे साई जाधव. प्रश्न 3. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार कोणी प्रदान केले? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांनी. प्रश्न 4 पाहूया. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे प्रशांत वीर हे. प्रश्न 5. विजय दिवस 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 डिसेंबर 2025. प्रश्न 6. कोणत्या राज्यात शाळांमध्ये शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर बंदी घालण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. प्रश्न 7 पाहूया. कोणत्या रेल्वे स्थानकाला शाश्वत नवोपक्रमासाठी राष्ट्रीय ऊर्जा पुरस्कार मिळाला? तर त्याचं उत्तर आहे मियाना रेल्वे स्टेशनला. प्रश्न 8. अलीकडेच ध्रुव 64 लॉन्च करण्यात आले ते काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मायक्रो प्रोसेसर. प्रश्न 9. 5व्या आशियाई युवा पॅरा गेम्स 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर त्याचं उत्तर आहे 56 पदके. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. प्रश्न 10 पाहूया. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले? तर त्याचं उत्तर आहे शिखर धवन यांचे. प्रश्न 11. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIचे नवे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे रवी रंजन यांची. प्रश्न 12. कोणत्या देशाला त्यांच्या राष्ट्रीय खाद्य परंपरेसाठी युनेस्कोने मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली या देशाला. प्रश्न 13 पाहूया. उमंग बोट पारंपरिक बोट शर्यत अलीकडेच कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये. प्रश्न 14. हुरून इंडिया युनिकॉर्न आणि फ्युचर युनिकॉर्न पुरस्कार 2025 कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे इनोव्हिटी यांनी. प्रश्न 15. NCAERच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरेश गोयल यांची. प्रश्न 16 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने स्कॉर्पिन पाणबुड्यांना देखभालीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील देशाने. प्रश्न 17. NLC इंडिया लिमिटेड 110 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे विकसित करेल? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशमध्ये. प्रश्न 18. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI भारतातील पहिल्या वन्यजीव सुरक्षित रस्त्याचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 19 पाहूया. एकता 2025 हा संयुक्त द्विपक्षीय सागरी सराव कुठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे मालदीव इथे. प्रश्न 20. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ज्युनियर महिलांच्या 25 मीटर स्पोर्ट पिस्तूल फायनलमध्ये सिमरनप्रीत कौरने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 21 पाहूया. कोल इंडिया लिमिटेडचे नवे CMD कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे B साईराम हे. प्रश्न 22. जागतिक आरोग्य संघटनेचे पारंपरिक औषधांवरील दुसरे जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 23. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅमरन ग्रीन हे. प्रश्न 24 पाहूया. शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 25. NHAIने NH45 वर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता कुठे सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 26. जगातील नंबर 1 एकदिवसीय महिला फलंदाज कोण बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे स्मृती मंदाना. तसेच कालचे झालेले चालू घडामोडीवरील प्रश्न रिव्हिजन करणे खूप महत्त्वाचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणत्या राज्याने प्रोजेक्ट महादेव सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने. प्रश्न 2. मुख्य माहिती आयुक्त CIC म्हणून कोणी शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे
राजकुमार गोयल यांनी. प्रश्न 3 पाहूया. भारतातील पहिले पॉवर म्युझियम कुठे बांधले जाणार? तर त्याचं उत्तर आहे पटना इथे. प्रश्न 4. सरदार वल्लभभाई पटेल यांची 75वी पुण्यतिथी कधी साजरी केली? तर त्याचं उत्तर आहे 15 डिसेंबर 2025 ला. प्रश्न 5. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे संगीता बरुआ यांची. प्रश्न 6 पाहूया. 2025च्या FIA युरोपियन रॅली चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे MRF टायर्स यांनी. प्रश्न 7. चेन्नई मेट्रोच्या विस्तारासाठी आशियाई विकास बँकेने ADB अलीकडेच किती कर्ज मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे 240 मिलियन अमेरिकी डॉलर. प्रश्न 8. 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रायझा ढिल्लोनने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 9 पाहूया. नोव्हेंबर 2025 साठी महिला ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे शेफाली वर्मा यांची. प्रश्न 10. कोणत्या देशाच्या माजिंदिका आध्यात्मिक नृत्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे केनिया देशाच्या. प्रश्न 11. कविता चंद यांनी कोणत्या खंडातील सर्वोच्च शिखर माउंट विजन यशस्वीरित्या जिंकले आहे म्हणजे स्वर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न 12 पाहूया. जोस अँटोनियो कॅस्ट्रो यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला? तर त्याचं उत्तर आहे चिली देशाच्या. प्रश्न 13. प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल AI इंडेक्समध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे युनायटेड स्टेट अमेरिका म्हणजेच USA. प्रश्न 14. 2025 मध्ये कोणत्या देशाच्या पासपोर्टला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE. प्रश्न 15 पाहूया. व्यावसायिक कुस्तीतून अधिकृतपणे कोण निवृत्त झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे जॉन सीना. प्रश्न 16. कोणत्या आशियाई देशाने स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 17. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर स्टँडर्ड्स असोसिएशन कॉर्पोरेट अवॉर्ड 2025 जिंकणारी पहिली भारतीय संघटना कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स या कंपनीने. प्रश्न 18 पाहूया. नुकतेच निधन झालेले प्रफुल्ल गोविंद बरुआ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 19. कोणत्या राज्यातील तिसरे अधिवास म्हणून वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प विकसित करण्यास तत्वत मान्यता देण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यातील. प्रश्न 20. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी कोणाच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन केले? तर त्याचं उत्तर आहे पेरुंबिदुगू मुथारैयार यांच्या सन्मानार्थ. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.